कुंभ राशी 16 जानेवारी तुम्ही रडल्याशिवाय राहणार नाही. कुंभ राशींच्या मित्रांनो, हे शब्द ऐकताच मन थरथरेल तुमचे. हे शब्द हा व्हिडिओ ऐकताच तुमचे मन थरथरेल. कुंभ राशीवाल्यांनो, हा व्हिडिओ सुरू होताच तुमचं मन अस्वस्थ होईल. कारण इथे जे मी बोलणार आहे, जे सांगणार आहे ते खूप काळापासून आतमध्ये दडवून ठेवलं होतं. आणि हे घडवून ठेवलं आहे. हा व्हिडिओ तुमचं मनोरंजन करण्यासाठी नाही, तर तुमच्या मनावरचं ओझं हलकं करण्यासाठी आहे. तुम्ही अनेक वेळा स्वतःलाच आवरलं, कारण कोणीतरी सावरायला हवं होतं. तुम्ही अनेक वेळा गप्प राहिलात, कारण तुमचं मन तुमचं गप्प राहण्यातच खरं यश होतं. घरात त्यांच्या परिस्थितीचं संतुलन टिकून होतं. पण या सगळ्यात कोणीही तुमचं मन विचारलं नाही. हा व्हिडिओ पाहताना तुमच्या डोळ्यासमोर तुमचं संपूर्ण आयुष्य दिसेल. संघर्ष, अपमान, न बोललेले वेदना आणि तरीही न मोडलेला आत्मसन्मान. म्हणूनच सुरुवातीला सांगणं गरजेचं आहे. ही भविष्यवाणी नाही, इथे उद्या काय होईल हे सांगितलं जाणार आहे. इथे आत्तापर्यंत तुमच्यासोबत काय झालं आणि आता काय बदलणार आहे हे सत्य सांगितलं जाणार आहे. तर तुम्ही या राशीचे असाल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला अशी एक जाणीव होईल, कदाचित अनेक वर्षात प्रथमच मी एकटा नाही असं तुम्हाला वाटणार. या राशीचे दुःख इतरांना कधीच कळणार नाही, पण ते फार खोलवर असतं. या राशीचे लोक दुःख कधीच इतरांना दाखवून देत नाहीत. लहानपणापासून जबाबदारी हा शब्द तुमच्या आयुष्यात खूप लवकर आलं. इतके लोक चुका करूनही मोकळे आलेले, पण या राशीला चूक करण्याची परवानगी मिळाली नाही. तुमच्या मनात वादळ असतानाही तुम्ही शांत दिसला, तर रडायचं असतानाही हसत राहिलात, कारण तुम्हाला माहीत होतं जर तुम्ही कमजोर पडला तर सगळं काही कोसळेल. कुंभ राशीला खूप स्ट्रॉंग आहेत. कुंभ राशींचे लोक खूप स्ट्रगल करतात. कोणालाही हे समजत नाही की ही ट्रेन तुमच्या वेदनेतून तयार झाली आहे. अनेक रात्री तुम्ही एकटे झोपेत राहिला. सर्वात मोठे दुःख तुमचं बनलं देवाची परीक्षा. फक्त वेदना देण्यासाठी नव्हती, ती घडवण्यासाठी होती. या राशीच्या आयुष्यातील संघर्ष हे साधे नव्हते. प्रत्येक वेळेस जेव्हा वाटलं की आपलं सगळं ठीक होईल, तेव्हाच नवीन अडचणी उभे राहतील. यामुळे अनेक वेळा तुमच्या देवावरचा विश्वासही डळमळीत झाला. पण सत्य आहे की देव या राशीकडून खूप अपेक्षा ठेवतो, कारण तुम्ही परिस्थिती बदलण्याची ताकद ठेवा. तुमच्यावर आलेले प्रत्येक अडचणी तुम्हाला तोडण्यासाठी नव्हत्या, तर आतून मजबूत करण्यासाठी होत्या. तुमचे आयुष्य म्हणजे एक शांत युद्ध होते, कोणालाही न दिसणारा. आणि आता परीक्षा शेवटच्या टप्प्यावर आहे, कारण ज्यांनी सगळं सहन केलं त्यांनाच खरी शांतता मिळते. आता देव तुमचं दुःख पाहत नाही, तर तुमची तयारी पाहतो आहे. दुःखाचा शेवट म्हणजे नशीब बदललं नाही, आत्म्याला मोकळे करणार आहे. या राशीसाठी दुःखाचा शेवट म्हणजे फक्त बाह्य परिस्थिती बदलत नाही, कारण तुमचं मोठे दुःख हे बाहेर नव्हते, तर ते आत होतं. मी सगळ्यांसाठी आहे, पण माझ्यासाठी कोणीच नाही, हा प्रश्न तुमच्या आत्म्यात खोलवर रुजला होता. आता जो बदल सुरू होत आहे तो मनाच्या पातळीवर आहे. तुम्ही स्वतःला कमी लेखणं थांबवायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष देण्यासाठी ही सवय सोडा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमचे अस्तित्व फक्त इतरांसाठी उपयोगी असण्यासाठी नाही, तर स्वतःला आनंदी राहण्यासाठी आहे. हा बदल खूप शांत असेल, पण त्याचा परिणाम प्रचंड खोल असेल. कारण एकदा मन मोकळं झालं की आयुष्यात बदलायला सुरुवात होते. आनंदाची सुरुवात या गोंगाट्यात नाही, तर अंतर्मनातील शांततेत होते. या राशींच्या आयुष्यात आनंद कधीच अचानक मोठ्या आवाजात येत नाही, कारण तुम्ही जे दुःख भोगलं आहे त्यानंतर मोठ्या आनंदावरही विश्वास ठेवणं कठीण झालेलं आहे. म्हणून देव तुम्हाला आधी मनाची शांतता देतो. आता हळूहळू असे दिवस दिसून येतील की जिथे सकाळी उठल्यावर मनावर ओझं असेल, एखादी गोष्ट साधी, चांगला फोन कॉल, छोटासा यशाचा क्षण, कोणाचा समजूत घेणारं वाक्य, हे सगळं तुम्हाला आतून हलकं करेल. आनंदाचा खरा अर्थ असा आहे, पैसा किंवा प्रसिद्धी नसतो, तर आता लढाईची गरज नाही, ही जाणीव असते. आणि ही जाणीव येणे म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठा बदल करणं. ज्या दिवशी मन शांत होतं त्या दिवशी आयुष्य तुमच्या बाजूने वळायला लागतं.
हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही, तर तो मनावरचा जो भार आहे तो कमी करण्यासाठी आहे. तुम्हाला तुमचं दुःख दिसेल, मधल्या भागात तुम्ही जी झुंज दिली आणि शेवट तुम्हाला नवा चेहरा दिसेल. हा व्हिडिओ पाहताना अनेक राशींचे लोक मनात म्हणतील, हे माझ्यासाठी बोलत आहेत, कारण इथे खोट्या आश्वासनांचा खेळ नाही. इथे वाचतो आहे कटू सत्य आहे आणि त्यातून निर्माण झालेली आशा आहे. शेवटचा भाग पाहताना तुमच्या डोळ्यात पाणी पण वेदनेचे नसतील, तर ते त्या क्षणाच्या असतील जिथे मन म्हणेल तो आता खरंच सगळं बदललं आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय या राशीला समाधान मिळणार नाही. कुंभ राशींच्या लोकांचा दुःखातून मुक्तीचा किंवा कुंभ राशी, तुमचं आयुष्य कधी सोपं नव्हतं, पण ते व्यर्थही नव्हतं. कोणी पाहिलं नाही, जो संघर्ष कोणाला सांगताही तुम्हाला आला नाही, ते सगळं कुठेतरी ब्रह्मदेवाने नोंदवलेलं आहे आणि आज त्या नोंदीचा अर्थ उघडला. दुःख संपतं म्हणजे आयुष्य परफेक्ट होत नाही, पण मनावरचा भार थोडा तरी कमी होतो आणि त्यामुळे हा भार हलका होतो आणि तेव्हाच निर्णय बदलतात आणि वाटाही बदलतात आणि माणसंही बदलतात. आता या राशीने सतत सिद्ध करण्याची गरज नाही. आता तुम्हाला फक्त जगायला शिकाल. हा काळ यावेळी भीतीतून नाही तर शांततेतून येईल. हा काळ हळू आहे, पण तो खरा आहे. म्हणूनच शेवटचा संदेश, आजपर्यंत आयुष्याने तुम्हाला रडवलं असेल, आता तेच तुम्हाला आयुष्य सावरायला शिकवेल. तुमची ही सुरुवात असणार आहे. म्हणूनच मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कुंभ राशींच्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एकच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.